हा चालू झालेला आहे. एवढं लांब कधी गेलो नाही, फर्स्ट राइड आहे, फर्स्ट एक्सपिरियंस आहे. देखते आगे होता है क्या. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे आपल्या ड्रीम राईडला, म्हणजेच आपण चाललो आहे आपल्या गावी कोकणामध्ये. तर बाकी आता ऑलमोस्ट फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि वाजलेले आहेत 3:45 बघू शकता. तर आता खाली जाऊ आपण. हे सामान आपलं सगळं अस्ताव्यस्त पडलं इथे. तर पहिलं टॉप बॉक्स लावून घेऊ आणि मोबाईल होल्डर वगैरे खाली लावून परत रिटर्न आपण वरती येऊ आणि मग नंतर गेअर अप होऊन लगेच निघूया. 4 वाजता आपल्याला निघायचं, जेणेकरून आपण लवकर तिकडे पोचू, म्हणजे उन्हाच्या आतमध्ये आपल्याला घरी पोचायला, कारण खूप ऊन वाढलेलं आहे त्याच्यामुळे. आणि आपल्यासोबत आज श्लोक येतो आहे आणि पाठीची झोपमोड करून टाईम निघू आम्ही. तर आता जातो. एक बारका तिकडे झोपला आहे आणि हे लोकसुद्धा गावी येत आहेत, पण हे लोक ट्रेनने येतात. तर हे लोक आजच रात्रीची गाडी आहे यांची, तर रात्रीच्या गाडीला येतील. आपण चाललो आहे बाईक घेऊन, कारण आपल्याला गावी थोडं काम पण आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याकडे मागायला आवडत नाही, म्हणून आपण स्वतःची बाईक घेऊन गावी चाललो. आणि मी बोललो होतो की मी एकदा तरी कोकण राईड करणार, तर ते स्वप्न आता पूर्ण होतं आहे. बाकी आता हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करेल. क्या बोलना चाहते हो, सकाळी बोबडी व्हायला एक्सपिरियन्स करेल. मुंबई गोवा हायवेचा अपडेट तुम्हाला देत राहीन मी. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून आपले जेवढे पण येणारे व्हिडिओ असतील ते तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. तर चला फटाफट. तर आता टॉप बॉक्स लावून घेऊया. ॲक्च्युली टॉप बॉक्समध्ये झालं आहे थोडंसं वेट कपड्याचं, त्याच्यामुळे थोडं आरामातच जाणार आपण आहे. पहिल्यांदा चालू, रोड माहिती नाही, तर आरामातच जाऊ. आणि मोबाईल होल्डर वगैरे इथे आहे. हे झालं मोबाईल होल्डर. आडवा लावूया, मॅप बघायला बरं पडेल. आणि हा लावूया इथे. फ्रंट अँगलला कामाला येईल. आणि अशा आपली सखी टॉप बॉक्स लोड झालेला आहे, हे लावून झालं आहे. आणि ह्याच्यावर मे बी मी बॅग लावेन ह्याच्यावर. बाकी इथे आपली टँक बॅग येईल. आणि परवा गाडी धुतले, पण इथे रस्त्याचं काम चालू आहे तर परत सगळा चिखल बसला. तर गावी जाऊन एकदा वॉश करून घेऊ. चला आता फटाफट रेडी होतो आणि निघूया. जास्त टाईम नाही काढायचा, कारण आपल्याला पुढे लेट हो. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ सद्गुरू महाराज की जय. सर आई गावदेवी माता तुझं विजय, अगोदर माता तुझ्या शकून. चला निघूया. वॉचमॅन झोपलाय आमचा. चला, आपल्या राईडला प्रारंभ झालेला आहे. निघालो. अँगल कसा दिसतोय, काय दिसतोय माहिती नाही आता मला. भूल चूक माफ. आरामात जाऊ. पहिली ड्रीम राईड आहे आणि सुरुवात मस्त झालेली आपली. आता सकाळ सकाळ गारव्यामध्ये
4:30 झालेत. ॲक्च्युली निघायचं होतं लवकर, पण जरा वेळ झाला. ते काही हरकत नाही, पुढे आपण कवर करू हळूहळू. तर भरपूर वर्षापासून आपली ड्रीम राईड होती ही, की कोकण राईड करायची आहे, जी की फायनली आज चालू झालेली आहे. माहीत नाही ब्लॉग कसा होईल, काय होईल. फर्स्ट लाँग राईड आहे, त्याच्यामुळे मोठा पण होऊ शकतो, छोटा पण होऊ शकतो, माहिती नाही. जसा बनेल तसा मी बनवेन. आणि आपल्या गोवा रोडचा अपडेट बी देत राहीन. मुंबई गोवा हायवे सध्या काय अपडेट आहे, म्हणजे आपण पहिल्यांदा चाललो आहे, फर्स्ट टाईमच. आणि माफ करा ग्लोव्ज नाही घातले सध्या, कारण वातावरण थंड आहे, तर जरा गार हवा खाऊन घेतो. बाकीची सकाळी जी निघण्याची मजा आहे ना, हा 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 या गारव्यामध्ये. आपण ऑलरेडी काल टँक फुल करून घेतलेला. गाडी लोडेड असल्यामुळे ना वॉबल होते, त्याच्यामुळे आपण जास्त पळवणार नाही आहे, आरामातच जाऊ, काय घाई नाही आपल्याला. 50-60 जाएंगे हम. प्रयत्न करायचा आहे जेवढं लवकर जास्त डिस्टन्स कापता येईल सकाळचंच तेवढं कापायचं. बाकी सकाळी गारव्यात जो गावी जाण्याचा फील आहे तो मी शब्दात नाही सांगू शकत. कारण आता ना गरमी एवढी वाढली आणि त्याच्यात हीट वेव्ह दिले, जे की मी म्हणतो सकाळच्या 9च्या नंतरचं जे ऊन लागतं ना त्याच्यातच ती हीट चालू होते बाई, बेकार हालत होते. आणि अशा प्रकारे आपली फ्लॅशलाईट पडते. समोरून जास्त कोणी छानपण करत आला की मग फ्लॅशर दिला की गप लाईनीवर येतात. चला आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला हायवेला. आपल्याला आता मुंबई गोवा हायवे हा चालू झालेला आहे आणि आत्ता इथून तुम्हाला अपडेट भेटत राहील थोडा वेळाने की काय कंडिशन आहे रोडची. हा बरं वाटतंय, गार सुख हेच सुख अनुभवायचं होतं. ओहो रायडर्स, रिस्पेक्ट रायडर्स. रिस्पेक्ट राइडर्स. देखते हैं अभी. फर्स्ट टाइम चाललो आहे गावाला गाडी घेऊन, तर थोडं नर्वस पण आहे, म्हणजे भीती पण वाटते. असं भीती म्हणजे त्या मानाची भीती नाही, पण ह्या रोडने म्हणजे एवढं लांब कधी गेलो नाही. फर्स्ट राईड आहे, फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. देखते आगे होता है क्या. आता तुम्हाला अँगल ऑफ व्ह्यू कसा येतो माहिती नाही, आणि वॉईस कशी येते माहीत नाही, बिकॉज आपण अपग्रेड केलेला आहे कॅमेरा. पहिला आपला GoPro Hero 10 होता,
तर आपण आता DJIवर स्विच झालो आहे. DJI ॲक्शन 5 Pro घेतला आहे आणि त्याच्यासोबत घेतलेला आहे DJIचा माईक, वायरलेस माईक. त्याच्यामुळे आपण आता पावसाळ्यात वगैरे एकदम बेधडक राईड करू शकतो. कसलंच टेन्शन नाही. वायरलेसली आपण कनेक्ट होणार, त्याच्यामुळे बाहेर ॲक्शन कॅमेरा हा फुल्ली वॉटरप्रूफ राहील. सो पावसाळ्यामध्ये तर मजा येणार आहे. बघू आता पुढचं पुढे. आयुष्य कोणी बघितले, आता आहे तोपर्यंत हे फिरून घेतो, पुढचं पुढे. बाकी फॉगलाईटचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटतो आहे, की फॉगलाईट आपली एवढी लाईट देते आपल्याला, कळवा मला नक्की. थोडं ना गाडीनं मला वाटतं पाठी टॉप बॉक्सवरती बॅग असल्यामुळे ओव्हरलोड टाईप वाटते. तर आपण सॅडल बॅग घेणार होतो, पण सॅडल बॅग आपण नाही घेतलं. तर थोडी ना हलका वॉबल होतो हँडल. तर मी बघेन मध्ये जर कुठे गॅरेज भेटलं तर एकदा दाखवून घेईन की एकदा बूस्टचा काय इश्यू आहे का, कारण ना हिचे बूस्टचा काहीतरी इश्यू येतो. आणि आपल्याला स्वामी आपले कंटिन्यू दिसत राहत आहेत. मला मेन जो सनराईज आहे ना, ह्या रोडवरती मला त्या सनराईजचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. मेन माझा एक्सपिरियन्स तो आहे की मला तो सनराईज फील करायचं ह्याच्यावर. परत कधी बघू का काय, परत कधी राईड होईल की बघू, काय सांगू शकत नाही. सो आणि मला कमेंटमध्ये सांगा. मी ॲक्च्युली ह्याच्यात नॉईज कॅन्सलेशन नाही ठेवलं, कारण आपल्याला मोठं ब्लॉग आहे. मोठं ब्लॉगमध्ये हे बाहेरचा साऊंड नाही तर तेवढी मजा येत नाही. थोडाफार तरी ह्या बाहेरचा साऊंड पाहिजे, त्याच्यामुळे मी नॉईज कॅन्सलेशन ऑन केलेलं नाही आहे. माईकचं आहे त्याच सेटिंगवरती मी चाललो आहे. थोडंसं मी ट्राय करेन DB मायनस करायला. एक व्हिडिओ बघितला होता त्या हिशोबाने. बजाज डॉमिनरवरती फुली लोडेड, भारी वाटते गाडी बाई. बाप गाडी आहे डॉमिनर. पण आता आपण इथे आपल्याला जिथपर्यंत माहिती आहे ना तिथपर्यंत खेचू, त्याच्यापुढे आपण मॅप लावू. वडखळवरून थोडं समजणार नाही, म्हणजे इथून जाऊ कसं तिथपर्यंत अर्ध्यापर्यंत वडखळवरती मॅप लावू, म्हणजे पुढे समजेल आपल्याला रोड. आणि मेन आहे ना, मी लाईट ॲक्च्युली थोडे खाली ठेवले कारण समोरून येणाऱ्या गाड्यांना त्रास व्हायला नको. सो त्याच्यामुळे मी लाईट आहे ना फोकस असा खाली ठेवतो. तुम्हाला दिसत असेल तिथे फोकस आहे, आणि येल्लो लावल्यामुळे डायरेक्ट फोकस समोर जात नाही, फोकस इथे कवर होतं आहे. सो असं वाटतं आहे थोडासा वरती घ्यायला हवा आहे रोड प्रेझेन्ससाठी. बघू थोडं अंतर कापून मग बघूया. मला तर एवढा रोड दिसतो आहे, थोडं प्रॉपरच आहे, पण थोडं अजून वाटतं की थोडा वरती हवा. बाकी आता बघू रोड किती झाला आहे, मेन ते आहे. चलो मिलते आगे. इथे ना थोडं सावकाश या, कधी पण दिवसा या किंवा रात्री या, कारण इकडे ना माकडं वगैरे असतात. आम्ही एकदा ना नाईटला पण आलो होतो ना, तर म्हणजे होतात ॲक्सिडेंट ॲक्च्युली माकडांमुळे. सो इथून जाताना थोडं बी प्रिपेअर, सावध राहा. आपली चुकी नसते. ते पण बिचारे आता ते काय करतील, ते जंगल विंगलातून येतात, बट ते आपल्याला जर गाडी कंट्रोल नाही झाली तर मग परत तो प्रॉब्लेम होतो. सो सावकाश जावा इथून. आणि हे सगळीकडे स्पीड बंपर्स लावलेत यार, किती लावलेत. लास्ट टाईम आम्ही राईड केली होती कर्नाळा वगैरे गेलो होतो तेव्हा नव्हते हे स्पीड बंपर्स. कधी लावलेत काय माहिती, कारण इथे आपण येतच नाही ना. काहीतरी मेलेलं आहे, वास मारतोय.
वाटतंय ना लाईटचा अँगल वरती करायला हवा. आय थॉट लय जवळ पडतोय, सो गाडी साईडला घेतो आणि अँगल वरती करू. आपण आता कर्नाळाला पोचलो आहे. कर्नाळा अभयारण्य. पकड. आणि चढताना कधी पण ह्याच्यावर पाय दे, वर चढ. त्या स्टँडवर पाय देऊन वर चढ. वर गेली का रे जास्त? तर आपण आता खोपोली टोलला पोचलो. खोपोली टोल नाका. मला ना माईकचा गेन कमी करावा लागणार आहे, कारण तोंडाजवळ असल्यामुळे ना खूप मला वाटतं हार्शली साऊंड कॅप्चर होतं आहे. सो मे बी मी गेन कमी करतो आणि बोलू आपण. इथूनच टाकतो आता. खोपोली टोल नाका क्रॉस. एक घाट रोड लागला आहे. आता कुठला आपण फर्स्ट टाईम चाललो सो माहीत नाही. कोणाला माहिती असेल तर मला कमेंट करा. ह्याच्या पुढे मग आपल्याला माहिती पडतील एक 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 एक. पण मजा येते. या सकाळच्या ज्या थंडीमध्ये चालवायची मजा आहे ना, हा हा हा. हात बघा, म्हणून मी ग्लोव्ज आता नाही घातलेत. असं गार लागतंय ना मस्त. नंतर हे तर भाजणार आहे, तर नंतर आपण ग्लोव्ज घालू. थोडा नंतर कुठे नाश्त्याला थांबू ना, तेव्हा कुठेतरी ग्लोव्ज घालूया. गेन खूप आहे यार, गेन खूप आहे. मला थांबून ना माईकचा गेन कमी करावा लागणार आहे. म्हणजे ना पीक होतो आहे आवाज खूप. आता माहीत नाही, पण पीक भरपूर होतं आहे. रेड लाईन येते. सो जरा इथून क्रॉस होऊया आणि मग सेटिंग करून घेऊ. हा रोड क्रॉस करून घेऊ आणि सेटिंग करू. भाई मजा येते. आता पार्टी सामान आहे म्हणून नाही, लीन करायला जी मजा आली असती ना, हा हा हा. झोपवायची गाडी डायरेक्ट. सॅडल स्टे लावले तर मला वाटतं सॅडल बॅग घ्यायला हव्या, घेऊन ठेवायला हव्या, बरं पडेल. टॉप बॉक्समध्ये जास्त लोड करण्यापेक्षा सॅडल बॅगला केडी गावी गेला की नाही काय माहिती. फॉग हे बघा, सगळा फॉग आहे हा. समोर मला थोडं म्हणजे भुरट दिसतंय, असं क्लिअर दिसत नाही बघा. फॉग आहे हा. कॅमेऱ्यामध्ये किती कॅप्चर होते माहीत नाही. तिकडे तर डोंगर पुकणं अख्खा झाकला आहे. माझी ही एक सखी, हिला मी सखी खान नाव ठेवलंय ना, हे मी एक दिवस रिव्हील करेन. हा 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 हा. समोर सरळ रोड आणि समोर ते
डोक्याची अख्खी चादर. वायझर खाली करायची इच्छा होत नाही. नॉईज येत असेल तुम्हाला, मॅनेज करा. पण ही जी हवा खायचा मला मोह जो होतोय ना, मी नाही आवरू शकत. ही हवा एकदम म्हणजे एकदम फ्रेश वाटते. आता हे बाकी पोल्युशन असेल माहीत नाही, पण जी गार हवा आहे ना ती मला खूप म्हणजे भारी वाटते एकदम. म्हणून मी वायझर खोलूनच चाललो आहे. त्याच्यामुळे नॉईज येत असेल मे बी, कारण मी नॉईज कॅन्सलेशन टाकलं नाही आहे. बिकॉज मोठं ब्लॉग आहे. मोठं ब्लॉगमध्ये बाहेरचं नॉईज तर थोडंफार पाहिजेच. गाडीचा आवाज, बाकी आवाज, तर मजा आहे. हा बघा तुम्ही, हे सुख अनुभवण्यासाठी एवढं सकाळी उठून निघालोय लवकर. या दुपारच्या उन्हात कोण जाईल रे बाबा. हड. वरती मस्त क्रूज आहे. आपण काही घाई नाही आपल्याला. कोलेटी आलं, कोलेटी. ओके, हां, काल मी मॅपला बघितलं होतं कोलेटी. काही नाही, स्मूथली जाऊ. काही घाई नाही आपल्याला. 12-1 पर्यंत पोहोचायचं आहे. हां, हे बघा, हे असे डायव्हर्जन आहे. आता हे रोडचा अपडेट. हे मी नाही, यही दिखाना था की हे आता इथं रोडचं काम चालू आहे, तर इथून खड्डे बिड्डे आहेत जरा. हे बघा, हे डायव्हर्जन आहे. म्हणजे ॲक्च्युली त्यांनी तर पॅचमध्ये काम केलं आहे ना, लय वांदे करून ठेवलेत. आता हे मार डोळ्यात माझ्या बाबा, मार. हे बघा, या ब्रिजचं काम चालू आहे. म्हणजे ब्रिज मला वाटतं डायरेक्ट वरतून तिकडे पुढे काढतायत. सो इकडे एक डायव्हर्जन आहे क्वालिटीच्या पुढे. हे मध्ये डायव्हर्जन आहे, ह्यासाठी जरा लवकर निघालं की बरं पडतं. आता मला वाटतं थोड्याने ग्लोव्ज घालायला हवेत. हात चिकट व्हायला लागले त्या थंडीने. असं पुढच्या रोडला ना आपण जस्ट पोचायला ना कोकण रेल्वे दिसायला पाहिजे. मॅटर झाला, कुत्र्यांचा मॅटर झाला. मॅटर नाही, खेळतात आहे वाटतं. लपडी करू नका. ते बघ खेळणं यांचं डेंजर असतं बाई. खेळतात का चावतात एकमेकांना तेच कळत नाही. कोणतं गाव दिसतंय हा? अरे रे 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 रे. बोर्डावरती नाव. Which गाव is this? अरे हा आहे का काय? यार, नाव विसरलो मी त्याचं. KTM वाला आपला साहिल मे बी असं वाटतंय मला. असं वाटतंय साहिलच नाव आहे ना त्याचं. पुढे धूळ आहे मे बी.
पुढे जाऊन त्याची जर सोलेसचं जॅकेट आणि पॅन्ट असेल तर तो साहिलच आहे. साहिलच नाव आहे ना हो. तो गेला सुसाट. खैरवाडी पोचलो आपण. मला वाटतं घाट आहे हा. अभी मजा आएगा ना भिडू. आराम से जाने का, आराम से आने का, आराम से जाने का, आराम से आने का. कारण हे दलिंद्रे असतात ना, हे अख्खा रोड जाम करतात. ते बघा दोन बाजूने दोघं आहेत. ऐसा चलेंगा रे बाबा. चलो आपण तर गॅप पाडू शकतो. यार मजा आ रहा है, मजा आ रहा है. एक्साइटमेंट लेवल हाय. फक्त आपण रस्ते माहीत नसल्यामुळे अरमत जाऊ रे, अरमत जाऊ रे, जाऊ रे. निकलेंगा, सब निकलेंगा. मस्त आहे पण रोड. दोन्ही साईड डोंगर. टोल प्लाझा ओके, म्हणजे पुढे टोल नाका आहे. विच टोल 1 किलोमीटरवर आहे. स्पीड बंपर्स वाट लावतात त्या स्पीड बंपर्स. बॅग बाहेर आली काय परत बघ. तो मला वाटतं साहिलच होता यार. एकदा आपल्याला बॅक झोनला भेटलेला अभिषेक आणि साहिल. ओके, हा टोल प्लाझा नवीन बनतोय. बाईकला मारून धरून किती पैसा वसूल करतील बाबा. रास पैसा. डायरेक्ट समोरच उभे काका. कोण आला की धर. ते पण एवढ्या सकाळी 6:21 झालेत. डायव्हर्जन आहे. हा 160 चालला आहे. आपण 80-85 आहेत, म्हणजे तो 70-75 आहे. हा वन वे आहे. कारण तिकडे डेंजर असं बाबा हे कुत्र्यांचं. हायवेचे ऑलमोस्ट ॲक्सिडेंट यांच्यामुळे होतात. कधी येतात समोरनं कळणार पण नाही. हा एक डायव्हर्जन आहे इकडे, म्हणजे तिकडचं काम चालू आहे. ते मला वाटतं हा जायचा रोड ऑलमोस्ट क्लिअर आहे. यायच्या रोडच्या काम चालू आहे. टँकर टाईट नाही झाले वाटतं.
इकडे एक डायव्हर्जन आहे, इकडे एक डायव्हर्जन आहे जो की ब्रिज बनतोय. ब्रिज डायरेक्ट कुठे बाहेर काढतात काय माहिती आता. म्हणजे छोटे छोटेसे ब्रिज उगाच घेत बसते तर काय माहिती. हा केवढा माहिती नाही, हा लॉंग वाटतोय जरा. बॅग आतमध्ये सरकवती. तिला नंतर थांबू ना तेव्हा बंजी कॉर्ड अजून एक मारू तिला. बंजी कॉर्ड ती सिंगलवाली केबल लावली ती. किधर जा रहा रे बाबू. अपने को सीधा ही जाने का है. म्हणजे हा बऱ्यापैकी मोठा आहे ब्रिज. कोलाडला एक डायव्हर्जन आपल्याला भेटलो. ई बाबा डेंजरवाला पॉट होल मोठा. डायरेक्ट पॉट होल नाही, पॉट होला. आईला ह्यांच्यामुळे समजत नाही रे. जाऊ द्यायला. सूर्यदेव आता भडकत चाललेले आहेत. मग असे लाल होते, जसं जसं पिवळा होत चालला डार्क तसं गरम. जॅकेटमध्ये मरणाचा गरम होणार आहे. पेट्रोल पुढे टाकू. आता ऑलरेडी फुल गेलेलं आहे. महाड सिटी. ओके, हा लेफ्ट मारला की महाडला जायला आणि रायगडला जायला. रत्नागिरी एकदम सरळ. बघा अंकल बघा. ही नदी ओळखलीत का? मला वाटतं ही तीच नदी आहे. घाट माती सगळी पसरली खाली. स्वामी दरबार. दिस इज अ कशिळी बोगदा. चलो एन्जॉय द व्ह्यू. या बोगद्यात जर सुपर बाईक आली तर काय साऊंड असेल यार. साऊंड असेल त्याचा.
असं वाटतं कुठं बाहेरच्या ह्याच्यात आलो बोगद्या बिगद्या त्या. पावसाळ्यात थोडं रिस्की आहे इथनं, म्हणजे स्लिपरी जास्त असणार. GPS सिग्नलच लॉस, नेटवर्कच गायब. वॉक द्या आता येईल. उतर. नाश्ता करायचा आपला आता. नाश्ता वाजले 9 वाजलेत. 9 इथून 2 तासाच्या आतच दाखवलं. चिपळूणला आता चिपळूण एवढं नॉनस्टॉप आलं कुठे, म्हणजे मध्ये 1-2 मिनटं 2 मिनटं 5 मिनटं असं थांबत आलं. चहा कॉफी घेतो आणि नाश्ता करणार, काय हेवी खाणार नाही, कारण आता मला जाणार नॉर्मल चहा नाश्ता. तोपर्यंत हे सगळं चार्जिंगला लावलेलं आहे. DJI पण चार्जिंगला लावलेलं आहे आणि माईकसुद्धा चार्जिंगला लावलेलं आहे. नाश्ता वगैरे करून झाला आहे, निघालो आहे. इथेच होतं पेट्रोल पंप, पण आपण पुढे भरू. गरज तर नाही लागणार आहे, कारण ऑलरेडी आहेत 3 गाड्या. 86 किलोमीटर फक्त जायचं आहे. आता खेचूया पटकन, आता काय कुठं थांबायचं नाही. असगनी फाटा. ही आहे चिपळूण बाजारपेठ. मेन मार्केट. आता हा ब्रिज होतोय जो डायरेक्ट पुढे उतरेल. याचं काम झालं की भारी. नाही तर इथं ट्रॅफिक लय होतं संध्याकाळचं वगैरे, बेकार ट्रॅफिक होतं. यायला नमुने असतात रे, मध्येच U-टर्न मारायला हवे त्यांना. वळू का गाडी डायरेक्ट आपल्याकडं?
लांबला ब्रिज आहे बाई. झालं की काम पाहिजे करायला. झाल्यावर भारी काम आहे इथून का. सावलीत घेतो थांब. आता आपण सावर्ड्यात आहे. सावर्ड्यात इथं जरा रस्ता हा केला आहे. रस्ता सगळा झाला आहे पण खडबुडे लेबल नाही. लेबल नाही आहे. ब्रिज बांधे आहे इधर. हळू जा बाबा, काय एवढी घाई लागली बीट मारायला. हा स्केट मारतोय तो. ऑलमोस्ट झाला आहे रस्ता. डिंगणी आसुर्डे आरवलीच्या पुढे. आरवली आता संगमेश्वर येईल. संगमेश्वर डिंगणी. संगमेश्वर सोडलं की परत पुढे हा एवढा रस्ता इथे खराब आहे. तिथे काम चालू आहे. इथे जास्त डोंगर फोडून पूर्ण वाटत नाही. तिकडचा किती डंगायला लागेल नाही तर एवढा डोंगर पोखरला आहे. थंडा बघूया पहिलं काय करतो. आता इथे जरा गाडी लावून थंडा बघूया. थंड आहे का काय इथं.